मानवी तिची सासू हेमासोबत राहत असते. एके दिवशी ज्यावेळी मानवीची लांबची मैत्रीण वर्षा तिला भेटायला येते, त्यावेळी तिच्या सासूला पाहून ती चकितच राहते. बाप रे, अगं मानवी, ही तुझी सासू आहे? हो वर्षा, पण तू असं का विचारतीयस बरं? अगं कारण ह्या तर दिसायला तुझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे वाटतायत. काकू, तुम्ही खूपच सुंदर दिसता आणि या वयात पण तुम्ही किती तरुण दिसताय. आणि तुमचे हे स्टायलिश कपडे, वाह, खूपच सुंदर काकू. अगं तू तर खूपच विचित्र आहेस. एवढं तोंड भरून माझं कौतुक पण करतीयस आणि वरतून मला काकू पण बोलतीयस. काय बोलायचं आता तुला? सॉरी काकू, आय मीन तुम्हाला काकू तर बोललंच नाही पाहिजे, कारण तुम्ही त्या टिपिकल काकूबाईंसारख्या दिसत पण नाही. वेल, थँक्यू. अगं पण हे तर तू मला आत्ता बघतीयस, पण ज्यावेळी मी तुमच्या वयाची होते ना, त्यावेळी कोणत्या हिरोईनपेक्षा कमी नव्हते मी. आणि तुला माहितीये का, मला तर कितीतरी मूव्हीज पण ऑफर झाल्या होत्या. अरे वाह. अहो आई, पण ही गोष्ट तुम्ही मला याआधी का नाही सांगितली बरं? अगं तुझ्यासारख्या नालायक सुनेसोबत मी कायच बोलू. बघेल तेव्हा माझ्या कपड्यांवरून तू मला फक्त बोलतच असतेस की आई हे नका घालू आणि ते नका घालू. अगं माझी लाईफ तर माझीच मर्जी ना, एवढं कशाला जळतेस माझ्यावर? हो आई, असं काहीच नाहीये. आता तुम्ही या वयामध्ये एवढे मॉडर्न कपडे घालताना मग लोक यावर नावं ठेवतात हो. हे बघ मानवी, लोक काय बोलतात याच्याशी मला काहीच घेणं देणं नाहीये. अगं ती लोक जळतात म्हणूनच मला नावं ठेवतात. जाऊ द्या ना हे सगळं, मला तुमच्यासोबत एक सेल्फी घ्यायचा आहे. या पटकन. हो का नाही. बघ मानवी, तुझी मैत्रीण तर तुझ्यापेक्षा पण हुशार आहे. अरे देवा, ही वर्षा पण ना एक नंबरची मूर्ख मुलगी आहे. सगळं काही नीटच चालू असतं, पण अचानकपणे मानवीचा नवरा आणि तिच्या सासऱ्यांना बिझनेसमध्ये लॉस होऊन जातो. काय? आपल्याला आता कायमस्वरूपीच गावी जावं लागेल? हो हेमा, आपल्याला बिझनेसमध्ये पूर्णपणे नुकसान झाले आणि त्यामुळे आता आपल्याकडे कोणता चॉईस पण नाहीये की ज्या कारणाने सगळं नीट होऊन जाईल. अरे देवा. आणि आई, आपल्याला तर हे घर पण विकावं लागेल आणि येत्या 2 ते 3 दिवसात गावी पण जावं लागेल. हो हेमा, गावी आपलं स्वतःचं घर आहे. आता काय बोलू तुला अजून? मला पण हे घर सोडून जायची बिलकुल पण इच्छा नाहीये. जाऊ दे बाबा, आता परिस्थितीच अशी झालीये, त्यात तुम्ही पण काय करणार आहे बरं? मग सगळेजण इच्छा नसताना पण गावी जायची तयारी करायला लागतात. हेमा आणि मानवी, तयारी करताना एक गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवा की गावी घालण्यासाठी कोणते पण मॉडर्न कपडे नका घेऊ. शहरात तर मी तुम्हा दोघींना मॉडर्न कपडे घालायला कधीच नाही थांबवलं, पण ते एक गाव आहे, त्यामुळे तिकडची लोक आपल्याला ऐकवू शकतात आणि त्यात तिथे माझी आई पण असते. तुम्ही काळजी नका करू बाबा, मी कोणतेच मॉडर्न कपडे नाही घेतलेत आणि गावी गेल्यावर मी साधे ड्रेस आणि कुर्तीच घालेल. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की माझ्यामुळे तुम्हाला गावी काहीच त्रास नाही होणार. अहो पण असं कसं काय नाही चालणार? आता इतके वर्ष मी शहरात राहून मॉडर्न कपडे घालत आलीये, मग अचानकपणे गावी जाऊन आता मी काय साधी कपडे घालू का? अरे देवा. हे बघ हेमा, मानवी तुझ्यापेक्षा वयाने किती छोटी आहे, पण तरी पण तिच्यामध्ये किती समज आहे, पण तुझ्यात काहीच समज नाहीये. अगं आता आपण तिकडे कायमस्वरूपी राहायला चाललोय, त्यामुळे आपल्याला हे सगळं करावंच लागेल. आणि मी तुला हे बोलतच नाहीये की तू तिकडे जाऊन साडी घालायला लाग, कारण साडी सोडून पण अजून बरेच कपडे आहेत जे गावी चालू शकतील. आणि जर ते तुला माहीत नसतील तर तू मानवीला विचार, ती तुला सगळं बरोबर समजावेल. हे मला आता इच्छा नसताना पण गावी जाताना कुर्ती घालून जावी लागते. आणि हेमाची सासू सरला हेमाला कुर्तीमध्ये पाहून खूपच चकित होते. अरे वा हेमा, तुला या कुर्तीमध्ये पाहून तर मला खूपच बरं वाटतंय बघ. थँक्यू आई. हा, नाहीतर जेव्हा पण तू मला व्हिडिओ कॉल करतेस ना, त्या वेळेत तू ते काहीतरी घाणेरडेच कपडे घातलेले असतीस बघ, आणि ते पाहून तर माझं डोकं खूपच खराब होऊन जातं. पण आज तुला अशा कपड्यांमध्ये बघून मला खूपच बरं वाटलं. असेच कपडे घालत जा. आणि आई, मला प्लीज माफ कर,
कारण शहरात एवढं बिझनेस सेट करून मी आता कंगाल होऊन परत तुझ्याकडेच आलोय. या वयात तुला आता मला सहन करावं लागणार आहे. अरे तू काय वेडा झालायस का? आयुष्यात चढ उतार तर चालतच असतं ना. आणि राहिला प्रश्न तुझा इथे येण्याचा, तर असं काहीच नाहीये. कारण आपली गावामध्ये 2 घरं आहेत आणि तिथून आपल्याला खूप चांगलं भाडं येतं. आणि ती घरे तर तूच बनवली आहेस ना. आणि तू काळजी नको करूस. तू आणि जतीन मिळून आता एखादा नवीन व्यवसाय सुरू करा. शहरात तर बिझनेस करून तुम्हाला खूपच एक्सपिरियन्स आला असेल ना. हो आई, ते तर आहेच. आणि थँक्यू सो मच आई. तुझं हे असं बोलणं मला नेहमीच प्रोत्साहित करत आलेलं आहे. मग दुसऱ्या दिवशी हेमा परत तिचे मॉडर्न कपडे घालून येते आणि तिला त्या कपड्यात पाहून सगळेच खूप दंग होऊन जातात. हे सगळं काय आहे हेमा? अगं मला वाटलं की तू सुधारलीयस, पण नाही. माझाच गैरसमज होता तो. अगं तू तर ती कुत्री आहेस जिची शेपटी नेहमी वाकडी ते वाकडीच असते. अगं जरा मानवीला बघ हेमा. तिला काहीच सांगावं नाही लागत आणि तरी पण ती तिचं कर्तव्य किती चांगल्या प्रकारे पार पाडतीये. अगं तुझ्याबरोबर ती पण शहरातून गावी आलीये ना. बघ तिचे कपडे मग, किती साधे आणि सिंपल घातलेत तिने. मी तुला याआधी पण सांगितलेलं होतं की गावी असे कपडे नाही चालत. आता 1 दिवसासाठी घातली ना मी कुर्ती, पण मी काय ते रोज रोज नाही घालू शकत. आणि तुम्हाला आता मी वेगळं काय सांगू. मला याच कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे तुम्ही लोक माझ्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत. आणि बास झालं आता तुमचं. मी यापुढे तुमचं काहीच नाही ऐकणार. काय? एवढं बोलून हेमा तिथून निघून जाते. आणि तिचं हे असं वागणं पाहून सगळेजण डोकं धरून बसतात. पुढे एके दिवशी, अगं हेमा, लवकर तयार हो. आपल्याला बाजारात जायचंय ना आज. बघ, माझी नातसून तर तुझ्या पहिला तयार होऊन पण आली इथे. अहो आली आई. मग हेमा जेव्हा रूमच्या बाहेर जाते त्यावेळी तिला बघून सरला आणि मानवीला धक्काच बसतो. बापरे, अहो आई, आता तुम्ही हे एवढे छोटे कपडे घालून येणार आहे का आमच्या सोबत? हो मग. आणि मी तर हे पहिलाच सांगितलेलं होतं की मला जे आवडतं तेच कपडे घालणार आहे मी. कसली निर्लज्ज बाई आहेस तू. तुझ्या डोक्यात काही जरा भुसा भरलाय का? गावामध्ये जर तुला लोकांनी अशा कपड्यांमध्ये पाहिले ना, तर ती लोक आपल्याला खूपच नावं ठेवतील. हा मग ठेवू द्या ना. तुम्ही पण मला किती नावं ठेवता. मग तुम्हाला पण जर कोणी नावं ठेवलं तर कुठे बिघडलं? अगं एवढी मोठी घोडी झालीयस, या मानवीची सासू बनलीयस, तरी पण किती निर्लज्जपणा आहे तुझ्यात. काही लाज शरम आहे की नाही तुझ्याकडे? हे बघा आई, कपड्यांवरून तुम्ही एखाद्याचा स्वभाव नाही सांगू शकत. अगं हे तर मला पण माहितीये, पण ज्या प्रकारे आपण मंदिरात जाताना चांगल्या प्रकारचे कपडे घालणं गरजेचं असतं, त्याच प्रकारे गावी सुद्धा तुला नीट प्रकारे कपडे घालणं खूपच गरजेचं आहे. आणि इथे गावात तर तुझ्यासारखे असे अभद्र कपडे कोणीच नाही घालत. ज्याला जो विचार करायचाय करू देत आई, पण मी कोणासाठीच नाही बदलणार. मग तर तू इथेच थांब. मी फक्त मानवीलाच घेऊन जाईल बाजारात आणि तुला आमच्याबरोबर यायची काहीच गरज नाहीये. ठीक आहे, असं पण मला तुमच्यासोबत येण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. एकटीच जाईल मी बाहेर फिरायला. मग सरला आता मानवीला घेऊन बाहेर जाते आणि तेच दुसरीकडे हेमा एकटीच घराबाहेर पडते. आणि हेमाला अशा मॉडर्न कपड्यांमध्ये पाहून गावातील सगळेच लोक खूपच दंग होऊन जातात. आणि मग त्यातील काही बायका सरलाकडे जातात. अगं हे सगळं काय सरला? तुझी सून जवळजवळ 45 वर्षाची झालीये आणि तरी पण ती असे छोटे कपडे घालून फिरतीये. तू तिला काही समजावून नाही सांगत का? नाहीतर काय, एवढे छोटे कपडे घालून तोंड वर करून फिरत असते ती गावामध्ये. आणि तिला बघून तर उलट आम्हालाच लाज वाटतीये. माहितीये की ती शहरातून आलीये, पण हे तर गाव आहे ना. मग तिला ही गोष्ट समजलीच पाहिजे. आता मी तुम्हा दोघींना काय सांगू? तिला सांगून सांगून मी पण खूपच वैतागून गेलीये. पण ती आहे की माझं काहीच नाही ऐकत. अगं तिच्यापेक्षा चांगली तर तुझी नातसून आहे, जी प्रत्येक वेळी तुझ्या बरोबर असते. आणि तिच्या तर कपड्यांवरूनच समजतं की ती बिचारी किती सभ्य आहे. ते तर आहेच. आणि देवालाच ठाऊक की अशा कोणत्या मुहूर्तावर मी त्या भवानीचे लग्न माझ्या मुलाशी केलं होतं. जेव्हापासून ती गावी आलीये
तेव्हापासून माझ्या डोक्याला ताप करून ठेवलाय तिने. घरातील सर्वजण हिमाला खूप बोलतात, पण ती कोणाचंच नाही ऐकत. असंच एके रात्री ज्यावेळी ती गावामध्ये फिरत असते, त्यावेळी एक माणूस तिची छेड काढतो. अरे वा वा वा, काय सुंदर दिसताय तुम्ही वहिनी. या वयात पण तुम्ही एखाद्या आयटम बॉम्ब प्रमाणे दिसताय. आणि त्यात तुमचे हे कपडे, वा. हे पाहून तर माझ्या मनाचं समाधानच झालं. कोण आहेस रे तू? जरा तोंड सांभाळून बोल माझ्याशी. नाहीतर काय करणार? अहो वहिनी, एवढा राग चांगला नाहीये. जरा प्रेमाने बोला ना माझ्याशी. एवढ्यानेच माझं मन शांत होऊन जाईल. ते काय बोलतात, प्लीज डार्लिंग. तुझी तर आता खैर नाही. थांब, मी तर तुझी आता चटणीच बनवते. मग हेमा त्या माणसाला मारायला जाते आणि तो तिथून पळून जातो. आणि घरी आल्यानंतर ती या सगळ्या गोष्टी विनोदला सांगते. कोण होता तो नालायक माणूस? सांग मला. आज मी त्याला नाही सोडणार. अहो, एवढं कशाला ओरडताय? मी त्याची चांगलीच धुलाई केलीये. त्यामुळे तुम्ही माझी काळजी नका करू. कारण यापुढे तू माझ्याशी असं बोलायचंच तर काय. पण माझ्याकडे तशा दृष्टीने बघायचा विचार पण नाही करणार तो. बघितलंस ना तू? एवढ्यासाठीच आम्ही तुला सगळं सांगत होतो की हे एक गाव आहे, त्यामुळे इथे असे मॉडर्न कपडे नको घालत जाऊस. आता तुम्ही परत चालू झालात का? हे तर माझ्याबरोबर शहरात पण होऊ शकलं असतं. जरा तुमचे घाणेरडे विचार बदला. आमचे विचार काही घाणेरडे नाहीयेत हेमा, पण प्रत्येक गोष्ट करायची एक नियमित जागा असते. आणि तुला तर तुझ्या नजरेत सगळं बरोबरच वाटते, पण बघायला गेलं तर तू खूपच चुकीची वागतीयेस. विनोदच्या बोलण्याचा हेमाला काहीच फरक नाही पडत. पुढे एके दिवशी शेजारी राहणारी एक मुलगी हेमाकडे येते. हेमा काकी, या कपड्यांमध्ये तुम्ही किती सुंदर दिसताय. थँक्यू. आणि खरे सांगू का, मला पण ही अशी तुमच्यासारखे कपडे घालायची खूपच इच्छा होते, पण माझी आई मला असे कपडे घालूच नाही देत. अगं मग त्यात एवढं निराश कशाला होतीयेस तू? माझ्याकडे खूप सारे एक्स्ट्राचे कपडे आहेत आणि आपल्या दोघींची साईज तर जवळजवळ एक समानच आहे. त्यामुळे तू माझेच कपडे घे ना, आणि कॉलेजला जाताना हळूच घालून जा, म्हणजे तुझ्या आईला पण काही नाही समजणार. अरे वा, खरंच? हो हो, खरंच. आणि तुझ्या कुटुंबाला असं घाबरत नको जाऊस तू. आणि तुला जे कपडे आवडतात ते नक्कीच घाल. ठीक आहे काकू, तुमचे खूप खूप आभार. अगं काकू असेल तुझी आई, तू तर मला हेमा म्हणूनच बोलव, कारण मी तर अजून खूपच तरुण आहे. माफ कर हेमा. मग हेमा त्या मुलीला मॉडर्न कपडे देते आणि ती कपडे लपून छपून घालते. पुढे एके रात्री गावामध्ये सरपंचच्या मुलाचं लग्न असतं आणि त्याचं इन्व्हिटेशन सगळ्यांना गेलेलं असतं. परंतु हेमा त्या लग्नामध्ये एकदम स्टायलिश कपडे घालून जाते आणि त्यात ती खूप दारू पण पिते. आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए. अरे देवा, हेमा, हेमा. आईंना तर दारू खूपच चढलेली दिसतीये. आता काय करायचं? लग्नामध्ये हेमा दारू पिऊन खूपच नाचते आणि तिचा डान्स बघून सगळेजण खूपच दंग होऊन जातात. आणि मग दुसऱ्या दिवशी सरपंच सरलाच्या घरी येतात. हे बघा सरला काकी, आता तुम्ही तुमच्या कुटुंबाला घेऊन हे गाव सोडून निघून जा, ते पण आजच्या आजच. बाकी मला काहीच नाही माहिती. काय? हो काकू. अहो, काल रात्री तुमच्या 45 वर्षाच्या सुनेने पूर्ण गावासमोर डान्स केला, आणि ते पण किती घाणेरडे कपडे घालून. शी, मुलीकडच्या लोकांना किती राग आला होता. ते तर आमचं नशीबच म्हणायचं की माझ्या बायकोने त्यांना समजावून सांगितलं, नाहीतर आज तर माझ्या मुलाचं लग्नच तुटलं असतं. अहो पण सरपंच साहेब, मी थोडी ना कोणाचा खून केलाय जे तुम्ही आम्हाला या गावाबाहेर काढताय. हे बघा ताई, मी तुमच्याशी खूपच आदराने बोलतोय. कृपया निघून जा इथून. अहो, हे काही तुमचं शहर नाहीये, हे एक गाव आहे आणि इथे ही सगळी नौटंकी नाही चालत. आणि तुम्हाला जर इथे राहायचं असेल ना, तर व्यवस्थित कपडे घालावे लागतील. असं नका ना बोलू सरपंच साहेब. तिच्या वतीने मी माफी मागतो तुमची. एक पहिला आणि शेवटचा चान्स द्या. यापुढे हेमा असे कपडे कधीच नाही घालणार.
हो सरपंच साहेब, माफ करा आम्हाला. अहो कस काय माफ करू? तुमच्या सुनेमुळे आता तरुण मुली पण तिच्यासारखेच मॉडर्न कपडे घालायला लागले. आणि त्यात तुमच्या सुनेने शेजारच्या रंजनाला पण मॉडर्न कपडे दिले होते. तिची आईच आली होती माझ्याकडे आणि एक घाणेरडा मासा पूर्ण नदी खराब करू शकतो, जे की आम्हाला अजिबात नकोय. आमच्या गावाची पण काहीतरी इज्जत आहे, संस्कृती आहे, आणि ती खराब व्हायची आधी तुम्ही या गावातून निघून जा. नाही सरपंच साहेब, माझ्यामुळे जर सगळ्यांना एवढा त्रास होत असेल तर मी हे कपडे घालायचं बंद करेन. पण आम्हाला या गावातून बाहेर नका काढू, कारण आम्ही शहर सोडून कायमस्वरूपी गावी आलोय. माझा मुलगा आणि नवऱ्याला एक नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यामुळे आम्ही हे गाव सोडून कुठेच नाही जाऊ शकत. हो सरपंच साहेब, आमच्यावर आता खूपच मोठं संकट आले आणि त्यात अजून एक संकट नकोय आम्हाला. कृपा करून आम्हाला एक चान्स दे बाळा. हो सरपंच साहेब, मी तुमच्या पुढे हात जोडून विनंती करते. ठीक आहे, तुमचं कुटुंब खूपच चांगलं आहे आणि हेमाताईंनी तर माफी मागून आपली चूक पण कबूल केली आहे. त्यामुळे मी तुम्हाला हा पहिला आणि शेवटचा चान्स द्यायला तयार आहे. पण यापुढे जर असे काही कपडे घातले तर त्यावेळी मी तुमची कोणतीच मदत नाही करू शकणार. हेमाला आता चांगलीच अद्दल घडते आणि मग त्या दिवसानंतर ती ते मॉडर्न कपडे घालायचं सोडून देते